नामदेव पायरीला बांधकाम करून ठेवलं अहिल्यादेवीने. विठोबाला अनेक वस्तू, आज जो विठोबाचा चांदीचा पलंग शयनातला आहे, शयन घरातला आहे, तो अहिल्यादेवीने दिलेला आहे. विठोबाच्या रोज स्नानासाठी चांदीचं गंगाळ दिले आहे, जे 2 घागरीचं 3 घागरीचं गंगाळ आहे ते अहिल्यादेवीने दिलेलं आहे. अनेक अलंकार अमोलिक अहिल्यादेवीने दिलेले आहेत. एक पालखी अहिल्यादेवीने दिलेला उल्लेख आहे, ज्याची खुरं चांदीची आहे आणि कीर्तिमुख आणि व्याघ्रमुख जे पालखीला पुढचं मागचं दांडीला असतं तेही चांदीचे आहे. वरचा गलेब चांदीचा आहे, ते अहिल्यादेवीने दिलेला आहे. एवढंच नाही तर अहिल्यादेवीने वर्षभर देवाला पूजा अर्चेला जशी व्यवस्था केली तसं शिवरात्री हरिहरा नाही भेद. कारण मगाशी मी मला सांगितलं की पांडुरंग हे विष्णू आणि शंकर या दोन्हीचं संमिश्र रूप असल्यासारखं मानलं गेलेलं आहे. वारकऱ्यात यात भेद नाही. डोक्यावर शंकराला स्थान राहायला दिलं ना, त्यामुळे विष्णूचंही पूजन आहे आणि शिवरात्रीच्या हिशोबानं शंकराचंही पूजन आहे किंवा शंकराचंही त्याच वेळेस पूजन आहे. म्हणून शिवरात्रीला काशीवरून गंगा आणायची, रात्री 12 वाजता महापूजा करून देवाच्या डोक्यावर गंगेचं स्नान घालायचं, ही पद्धत अहिल्यादेवीने केलेली आहे. आजही काशीहून गंगा येते आणि अहिल्यादेवीचे प्रतिनिधी ते पूजा करतात.